वसमत पंचायत समितीच्या गट शिक्षण सभागृहामध्ये ग्रामसेवक युनियन संघाची नुकतीच बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, तो म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE 136 तालुका शाखा वसमत यांच्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। या निवडीमध्ये अध्यक्षपदी श्री सिद्धार्थ धुळे यांची निवड करण्यात आली असून सचिवपदी श्री प्रसन्न जोशी यांची निवड करण्यात आली आहे। तसेच उपाध्यक्षपदी श्री गोपीनाथ पाटील इंगोले, महिला उपाध्यक्षपदी शिवकन्या घोळवे, महिला संघटकपदी श्रीमती AB इंगळे मॅडम यांची निवड झाली आहे। सहसचिवपदी श्री प्रवीण तवर, अध्यक्षपदी श्री मठपती साहेब, प्रसिद्धी प्रमुख म्हणून डॉक्टर रवींद्र तेलगुटे तसेच कोषाध्यक्षपदी श्री देवा सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे। याशिवाय सदस्यपदी श्री सुरेश वानोळे आणि श्री दुर्गादास डुकरे यांचीही निवड झाली आहे। नवीन पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते झाल्याने संघटित उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। नवीन पदाधिकाऱ्याकडून ग्रामपंचायत स्तरावरील कामकाज अधिक सक्षम आणि प्रभावी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। वसमत तालुक्यातील बहुसंख्य सर्व ग्रामपंचायत अधिकारी बंधू भगिनी यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये घर म्हटलं की त्या घरामध्ये कुटुंब असते आणि कुटुंबामध्ये थोडंफार मतभेद होत असतात, परंतु इथं कोणत्याही प्रकारचे मतभेद न होता आमचे या ठिकाणी सर्व आमचे ग्रामपंचायत अधिकारी बंधू भगिनी यांनी या तालुक्याचे अतिशय ॲक्टिव्ह असे आणि सर्वांना मन मिळावून सर्वांना सोबत घेऊन चालणारे आमचे सिद्धार्थ भैया धुळे यांची या ठिकाणी अध्यक्ष म्हणून सर्वांनी निवड केलेली आहे। त्यांचं मी त्याचप्रमाणे आमचे दुसरे मित्र आदरणीय प्रसन्न भैया जोशी हे देखील जे की मागच्या कार्यकाळामध्ये सचिव म्हणून राहिले, त्यांची पुन्हा एकदा तालुक्याचे सचिव म्हणून येथील सर्व सभासदांनी निवड केलेली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून आदरणीय महिला उपाध्यक्ष म्हणून घोळे मॅडम यांची निवड झालेली आहे। महिला संघटक म्हणून इंगोले मॅडम यांची निवड झालेली आहे। या तालुक्याचे भूमिपुत्र गोपीनाथ इंगोले पाटील यांची देखील उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। या तालुक्याचे कोषाध्यक्ष म्हणून सोनवणे साहेब यांची निवड झालेली आहे। सहसचिव म्हणून आमचे मित्र तवर साहेब यांची निवड झालेली आहे। त्याचप्रमाणे सदस्य श्री वानोळे साहेब, डुकरे साहेब यांची निवड झालेली आहे। त्याचप्रमाणे बिनविरोध आमचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून आम्ही ज्यांना डॉक्टर म्हणतो, अतिशय आमचं उत्कृष्ट असं आमचं ऑनलाईनचं प्रसार माध्यम आहे तेलगुटे साहेब यांची देखील या ठिकाणी प्रसिद्धी प्रमुख निवड झालेली आहे। त्याचप्रमाणे या तालुक्यामध्ये नव्यानच निवडून आलेले हे आमचे मित्र जे की माननीय खासदार साहेब यांचे PA राहिलेले आमचे आदरणीय मित्र श्री मठपती साहेब यांची हे देखील या ठिकाणी त्यांची मानद अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। या निवडी संदर्भात सर्व ग्रामपंचायत अधिकारी बंधू भगिनी, त्याचप्रमाणे सर्व आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष, आमचे सर्व सहसचिव, आमच्या राज्याचे काउन्सिलर, आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले, सर्वांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो। निश्चितच ही कार्यकारिणी येणाऱ्या कार्यकाळामध्ये ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न अतिशय तळमळीनं आणि अतिशय कुशल गतीनं वेगानं निपटारा करतील तालुक्यातले। तसं तर या तालुक्यामध्ये काही राहिलेलं नाही, तरी पण अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत आहेत। त्यांना पुन्हा एकदा जिल्हा संघटनेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझं शुभेच्छा दोन शब्द थांबवितो। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE 136 तालुका शाखा वसमतच्या आजच्या या कार्यकारिणीच्या निवड प्रसंगी माझ्या तमाम ग्रामपंचायत अधिकारी बंधू भगिनींनी माझ्यावर विश्वास दाखवून जे मला या ठिकाणी संघटनेच्या सोबत राहून त्यांची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी सर्व माझ्या तमाम ग्रामपंचायत अधिकारी बंधू भगिनी तालुका वसमत येथील सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। खरं म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी हा संवर्ग म्हटला तर अगदी तळागाळामध्ये काम करणारा संवर्ग आहे। त्यामध्ये तळागाळामध्ये ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस अनेक समस्यांना आम्हाला तोंड द्यावं लागतं, परंतु त्या संघटनेला न्याय आणि त्यांना यथोचित असं प्रतिकार करण्याची ताकद जर आम्हाला कोण देत असेल तर ती आमची जी आई आहे DNE 136 या संघटनेच्या माध्यमातून आम्ही निश्चितच आतापर्यंत प्रशासनाच्या विरोधात असो किंवा आमच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी प्रखर लढा देण्याचं काम या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून झालेलं आहे। इथून पुढे देखील येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही
या संवर्गातील सर्व बंधू भगिनींच्या जे काही गरजा आहेत, जे काही त्यांना अडचणी आहेत, समस्या आहेत, या सर्व समस्यांचं निराकरण करण्याचं प्रामुख्यानं प्रयत्न करणार आहोत. यासाठी मी या ठिकाणी आजच्या माझ्या निवडीच्या प्रसंगी त्यांना या ठिकाणी अभिवाचन देतो आणि भविष्यामध्ये माझ्याकडून जे काही होईल ते संघटनेच्या हिताचं होईल हाही शब्द मी या ठिकाणी देतो. आणि माझ्या तमाम वसमतच्या या बंधू भगिनींनी माझी या ठिकाणी लोकशाही रूपी मतदानातून बहुमताने निवड केल्याबद्दल तमाम एकदा पुन्हा माझ्या बंधू भगिनीच्या या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय संघटना.